वेलकम. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज सावळजमध्ये मॅथमॅटिक्स लेक्चरमध्ये आपलं स्वागत. मॅथमॅटिक्सचा आपण 12th सायन्सचा व्हेक्टर हा चॅप्टर आपण पाहत आहोत. याच्यामधला नेक्स्ट पॉईंट जो आहे तो नेक्स्ट पॉईंट म्हणजे थेरम जो आहे तो थेरम पाहणार आहोत. थेरमचं स्टेटमेंट असं आहे, 2 नॉन-झिरो व्हेक्टर्स ए बार अँड बी बार are collinear if and only if there exist scalars m and n, at least one of them is non-zero, such that m vector a plus n vector b is equal to 0 vector. आता याचं प्रूफ पाहायचं आहे आपल्याला. पहा, ओनली इफ पार्ट. सपोज ए बार अँड बी बार आर टू collinear vectors. Therefore, there exists a scalar t which is not equal to 0 such that a bar is equal to t b bar. Therefore, vector a minus t vector b is equal to 0 vector. That is, m vector a plus n vector b is equal to 0 vector, where m is equal to 1 and n is equal to minus t. इथं काय केलं बघा आपण, ए बार आणि बी बार हे कोलिनियर व्हेक्टर्स घेतलेत आपण. कोलिनियर मीन्स कोलिनियरची डेफिनेशन पाहिलेली आहे आपण. एकतर ते पॅरलल असतील किंवा स्केलर मल्टिपलच्या फॉर्ममध्ये असतील. स्केलर मल्टिपलच्या फॉर्ममध्ये बघा, ए बार इज इक्वल टू के बी बार. के इज अ स्केलर. त्या फॉर्ममध्ये असेल तर आपण काय म्हणणार, स्केलर मल्टिपलच्या फॉर्ममध्ये दोन व्हेक्टर्स आहेत. ती कंडिशन काय करतोय बघा आपण, ते जर कोलिनियर असतील, कोलिनियर म्हणतोय त्यामुळे आपण काय केलं, ते स्केलर मल्टिपलच्या फॉर्ममध्ये दाखवले. त्यातला जो स्केलर आहे तो 0 नाही असं घेतलेलं आहे. देअर एक्झिस्ट अ स्केलर टी नॉट इक्वल टू 0 सच दॅट ए बार इज इक्वल टू टी बी बार. देअरफॉर प्लस टी बी बार हा लेफ्टला घेतला मायनस झाला, म्हणजेच 1 व्हेक्टर ए मायनस टी व्हेक्टर बी इज इक्वल टू 0 व्हेक्टर. तर हे कुठल्या फॉर्ममध्ये आलं, तर एम व्हेक्टर ए प्लस एन व्हेक्टर बी इज इक्वल टू 0 व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये आलं. मग आता कम्पेअर केलं तर बघा बरं, एम इज इक्वल टू 1 मिळणार आणि एन इज इक्वल टू मायनस टी. इथं ही डायग्रॅम आहे बघा. व्हेक्टर ए आणि व्हेक्टर बी, आपण हे दोन्ही व्हेक्टर्स कोलिनियर घेतलेले आहेत, व्हेक्टर ए आणि व्हेक्टर बी. तर ह्याच्यामधला इफ पार्ट, ओनली इफ पार्ट बघितलं तर उलट जाऊया आपण. कॉन्व्हर्सली सपोज एम व्हेक्टर ए प्लस एन व्हेक्टर बी इज इक्वल टू 0 व्हेक्टर. इथे एम आणि एन हे स्केलर आहेत, त्यातला ॲटलिस्ट वन स्केलर नॉन झिरो घेतला आपण. एम इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर एम व्हेक्टर ए इज इक्वल टू मायनस एन इंटू व्हेक्टर बी. देअरफॉर व्हेक्टर ए इज इक्वल टू, इकडे एम इंटू ए राईटला आला तर काय होणार आहे, तो डिनॉमिनेटरमध्ये येणार, मायनस एन अपॉन एम व्हेक्टर बी. आता हे सुद्धा कुठल्या फॉर्ममध्ये आलं बघा, म्हणजेच वेअर टी इज इक्वल टू मायनस एन अपॉन एम इज अ स्केलर. मायनस एन अपॉन एम हा स्केलर आहे आणि तो आपण टीनं डिनोट करू शकतो. ए बार इज इक्वल टू टी बी बार ह्या फॉर्ममध्येही मिळालेलं आहे. म्हणजेच कुठल्या फॉर्ममध्ये, तर व्हेक्टर ए आणि व्हेक्टर बी हे स्केलर मल्टिपलच्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळालेत. म्हणून आपण कन्क्लुजन काय काढणार आहे, ए बार अँड बी बार आर कोलिनियर. ठीक आहे. हा थेरम आपल्याला 2 किंवा 3 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो, किंवा 4 मार्कांसाठी समजा विचारला तर विथ एक्झाम्पल विचारला जाऊ शकतो. परत एकदा मी सांगते बघा, 2 नॉन-झिरो व्हेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर इफ अँड ओनली इफ देअर एक्झिस्ट स्केलर्स एम अँड एन. ॲट लिस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो सच दॅट एम व्हेक्टर ए प्लस एन व्हेक्टर बी इज इक्वल टू 0 व्हेक्टर. ओनली पार्टमध्ये काय केलं आपण, तर ए बार आणि बी बार हे 2 नॉन कोलिनियर व्हेक्टर्स घेतले आणि ते ए बार अँड बी बार आर कोलिनियर व्हेक्टर्स. दोन्ही
कोलिनियर व्हेक्टर्स घेतले आपण, म्हणून आपण ए बार इज इक्वल टू टी बी बार ही कंडिशन लिहिली. ते स्केलर मल्टिपलच्या फॉर्ममध्ये आहे तसं लिहिलं. आणि त्याच्यानंतर ए बार मायनस टी बी बार इज इक्वल टू 0 बार मिळालं आपल्याला. म्हणजेच एम व्हेक्टर ए प्लस एन व्हेक्टर बी इज इक्वल टू 0 व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळाले. त्याच्यावरून आपण काय केलं तर एम इज इक्वल टू 1 मिळालं आपल्याला आणि एन इज इक्वल टू मायनस टी. आता पुढचं इफ पार्ट बघा. सपोज एम व्हेक्टर ए प्लस एन व्हेक्टर बी इज इक्वल टू 0 व्हेक्टर and m is not equal to 0, therefore m vector a is equal to हा प्लस एन बी बार राईटला घेतला तर मायनस होणार आहे. परत आपण व्हेक्टर ए इज इक्वल टू लेफ्टचा एम इकडं राईटला घेतला तो डिनॉमिनेटरमध्ये येणार मायनस एन अपॉन एम. म्हणजे हा स्केलर आहे तो टीनं डिनोट केला. तर आपल्याला ए बार इज इक्वल टू टी बी बार ह्या फॉर्ममध्ये हा फॉर्म मिळतो. म्हणजेच हा कुठला आहे तर स्केलर मल्टिपलच्या फॉर्ममध्ये हे दोन व्हेक्टर्स आपल्याला दिसत आहेत. Vector A and vector B are scalar multiple of each other. Therefore, A bar and B bar are collinear vectors. आता corollary 1 बघा. If two vectors A bar and B bar are not collinear and m vector A plus n vector B is equal to 0 vector, then m is equal to 0 and n is equal to 0. A bar आणि B bar जर collinear नसतील आणि एम व्हेक्टर ए प्लस एन व्हेक्टर बी इज इक्वल टू 0 व्हेक्टर असेल तर आपण असं म्हणणार की एम 0 असेल आणि एनसुद्धा 0 असणार आहे. ठीक आहे. करोलरी नंबर 2 बघा. इफ टू व्हेक्टर्स ए बार अँड बी बार आर नॉट कोलिनियर अँड एम व्हेक्टर ए प्लस एन व्हेक्टर बी इज इक्वल टू पी व्हेक्टर ए प्लस क्यू व्हेक्टर बी, देन एम इज इक्वल टू पी अँड एन इज इक्वल टू क्यू. तर नेक्स्ट कोप्लेनर व्हेक्टर्स. कोलिनियरसाठी बघितलं आपण. आता कोप्लेनर व्हेक्टर्स बघा. कोप्लेनर ह्या वर्डमध्येच त्याचं मिनिंग आहे. टू ऑर मोर व्हेक्टर्स आर कोप्लेनर इफ दे लाय इन दी सेम प्लेन ऑर इन पॅरलल प्लेन. एकाच प्लेनमध्ये असलेल्या व्हेक्टर्सना आपण काय म्हणणार आहे तर कोप्लेनर व्हेक्टर्स किंवा पॅरलल प्लेनमध्ये असलेल्या व्हेक्टर्सना आपण काय म्हणणार आहे कोप्लेनर. टू ऑर मोर व्हेक्टर्स आर कोप्लेनर if they lie in the same plane or in parallel plane. Vector A bar and B bar are coplanar. Any two intersecting straight lines OA and OB in space determine a plane. आता थेरम नंबर 2. थेरम नंबर 1 पाहिला आपण. एम व्हेक्टर ए प्लस एन व्हेक्टर बी इज इक्वल टू 0 व्हेक्टर इफ व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी आर कोलिनियर. सेकंड थेरम बघूया. लेट व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी नॉन कोलिनियर व्हेक्टर्स. A vector r bar is coplanar with a vector A and vector B if and only if there exist unique scalars. Unique scalars T1 and T2 such that vector R is equal to T1 A bar plus T2 B bar. हा थेरम बऱ्याच वेळा बोर्ड एक्झामला विचारला गेलेला आहे बघा. लेट ए बार अँड बी बार बी नॉन कोलिनियर व्हेक्टर्स. हे दोन नॉन कोलिनियर व्हेक्टर्स आहेत ए बार आणि बी बार. म्हणजेच ते पॅरलेल नसणार आहेत किंवा ते स्केलर मल्टिपलच्या फॉर्ममध्ये नसणार आहेत. अ व्हेक्टर आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. व्हेक्टर आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार if and only if there exist unique scalars T1 and T2 such that. कधी म्हणणार आहे आपण व्हेक्टर आर बार हा कोप्लेनर आहे विथ ए बार आणि बी बार. तर इफ अँड ओनली इफ देअर एक्झिस्ट युनिक स्केलर्स T1 and T2 such that vector R is equal to T1 vector A plus T2 vector B. Suppose R bar is coplanar with A bar and B bar. To show that there exist unique scalars T1 and T2 such that
r bar is equal to t1 vector A plus t2 vector B. Let vector A be along OA and vector B be along OB. Given a vector r bar with initial point O, इथे डायग्राम आहे बघा. काय आहे बघा. आपण ओनली पार्ट पाहतोय. काय केलं आपण तर आर बार हा कोप्लेनर आहे, म्हणजेच काय कन्सिडर केलं बघा. सपोज आर बार इज अ कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. We have to show that there exist unique scalars t1 and t2 such that r bar is equal to t1 a bar plus t2 b bar. r bar जर कोप्लेनर असेल तर आपल्याला काय दाखवायचं आहे तर t1 आणि t2 हे स्केलर्स आहेत आणि r bar इज इक्वल टू t1 a bar प्लस t2 b bar असं आपल्याला दाखवायचं आहे. लेट a bar बी अलॉंग OA. आपण हा वेक्टर घेतलेला आहे अलॉंग वेक्टर OA, अलॉंग segment OA, and B bar be along OB. Given a vector R bar with initial point O, let vector OP is equal to R bar. Draw the lines parallel to OB meeting OA in M. Draw lines parallel to OB meeting OA in M and parallel to OA meeting OB in N. परत एकदा बघा. लेट व्हेक्टर OP इज इक्वल टू व्हेक्टर R. Draw the lines parallel to OB meeting OA in M and parallel to OA meeting OB in N. Then vector ON is equal to T2 vector B and vector OM. 1 minute. Vector OP is equal to vector R. Then vector ON is equal to T2 B bar and vector OM is equal to T1 A bar. For some T1 and T2 belongs to R. By triangle law or parallelogram law, we have R bar is equal to T1 A bar plus T2 B bar. Vector R is equal to T1 vector A plus T2 vector B. If ह्याच्यामध्ये इफ पार्ट बघा. आता उलट जाऊया आपण. सपोज R bar is equal to T1 A bar plus T2 B bar. Then we have to show that R bar किंवा vector R, vector A and vector B are coplanar. As A bar and B bar are coplanar, T1 vector A plus T2 vector B are also coplanar. Therefore, T1 vector A plus T2 vector B, A bar and B bar are coplanar. A bar, B bar and R bar are coplanar. युनिकनेस पाहिजे आपल्याला. युनिकनेस तर सपोज व्हेक्टर R bar is equal to T1 vector A plus T2 vector B. Equation 1 can also be written as R bar is equal to S1 vector A plus S2 vector B.
आपण T1 T2च्या ऐवजी S1 S2 हे स्केलर घेऊ शकतो. सबट्रॅक्टिंग 2 फ्रॉम 1, इक्वेशन 2 फ्रॉम 1 वी गेट T1 minus S1 vector A plus T2 minus S2 vector B. We get R bar minus R bar is equal to 0 vector in left hand side. Therefore 0 vector is equal to in bracket T1 minus S1 vector A plus T2 minus S2 vector B, but A bar and B bar are नॉन कोलिनियर. आपण फर्स्ट थेरमला कंडिशन पाहिली बघा, ए बार आणि बी बार जर कोलिनियर असतील तर काय म्हटलेलं होतं, एम व्हेक्टर ए प्लस एन व्हेक्टर बी इज इक्वल टू 0 व्हेक्टर. पण एम व्हेक्टर ए प्लस एन व्हेक्टर बी इज इक्वल टू 0 व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. त्याच्यावरून आपण असं म्हणू शकत नाही की ह्याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल, हे ए बार आणि बी बार कोलिनियर आहेत. पण वर आपण काय कन्सिडर केलं आहे, ते नॉन कोलिनियर कोप्लेनर म्हटलेलं आहे. But A bar and B bar are non-collinear vectors. Therefore, T1 minus S1 is equal to T2 minus S2 is equal to 0. म्हणजेच दोन्हीचे दोन्ही स्केलर तिथं काय असणार आहेत, 0 असणार आहेत. यम आणि एन तिथं काय म्हणतो आपण, ॲटलिस्ट एक तरी स्केलर 0 नको आहे. पण इथं काय होणार आहे, हे तर हे नॉन कोलिनियर आहेत असं म्हटल्यावरती, त्यामुळं जे कोप्लेनर आहेत म्हटले त्यामुळं स्केलर आपल्याला 0 दाखवावे लागतील. T1 minus S1 is equal to T2 minus S2 is equal to 0. Therefore T1 is equal to S1 and T2 is equal to S2. Therefore the uniqueness follows. हा जो थेरम आहे हा बोर्ड एक्झामला विचारला गेलेला आहे. युनिकनेससुद्धा विचारले आणि हा 4 मार्कांसाठी विचारला गेलेला थेरम आहे. आता नेक्स्ट बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर लिनियर कॉम्बिनेशन ऑफ व्हेक्टर्स पुढचा पॉईंट पाहायचं आहे. त्याची डेफिनेशन पाहूया आपण. लिनियर कॉम्बिनेशन ऑफ व्हेक्टर्स if A bar, A1 bar, A2 bar, A3 bar, so on, last AN bar are n vectors and M1, M2, M3, Mn are n scalars. व्हेक्टर घेताना काय घेतले आपण, A1 bar, A2 bar up to AN bar are n vectors and M1, M2, so on, Mn are n scalars. Then the vector M1 A1 bar plus M2 A2 bar plus M3 A3 bar plus Mn An bar is called a linear combination of vectors A1 bar, A2 bar, A3 bar and so on An bar. कशाला लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स म्हणतोय बघा आपण, A1 A2 A3 A1 बार A2 बार AN बार अरे एन व्हेक्टर्स घेतले आपण. त्याच्यानंतर M1 M2 Mn एन स्केलर्स घेतले. देन व्हेक्टर M1 A1 बार प्लस M2 A2 बार प्लस and so on Mn An bar is called a linear combination of vectors A1 bar A2 bar up to An bar if at least one Mi is not 0. एवढे स्केलर्स घेतले M1 to Mn, मात्र ह्यातला कमीत कमी एक तरी हा स्केलर 0 नको आहे, नॉट 0. देन द लिनियर कॉम्बिनेशन इज नॉन 0 लिनियर कॉम्बिनेशन. लेट A bar and B bar be vectors and M and N are scalars. Then the vector C is equal to M vector A plus N vector B is called a linear combination of vectors A bar and B bar. वरती N व्हेक्टर्स घेतले होते, आता समजा 2 व्हेक्टर्स घेतले A bar आणि B bar आणि M and N are scalars. Then the vector C is equal to M vector A plus N vector B is called a linear combination of vectors A bar and B bar. Vector C is the linear combination of vectors A bar and B bar. नेक्स्ट आपल्याला थर्ड थेरम पाहायचं आहे. थर्ड थेरमचं स्टेटमेंट असं आहे, 3 व्हेक्टर्स. थेरम नंबर 3 व्हेक्टर्स A bar, B bar and C bar are coplanar if and only if there exists a non-zero linear combination x vector A plus y vector B plus z vector C is equal to 0 vector with x, y, z which is not equal to 0, 0, 0. Means x not 0, y not 0 and z not
0. Three vectors a bar, b bar and c bar are coplanar if and only if there exists a non-zero linear combination. Non-zero linear combination x vector a plus y vector b plus z vector c is equal to 0 vector with x not 0, y is not equal to 0 and z is not equal to 0. आपण आता ह्याच्यामधला ओनली इफ पार्ट पाहूया. इफ अँड ओनली इफ साठी फर्स्ट प्रूफ ओनली इफ पार्ट. Consider a bar, b bar and c bar are coplanar. First case, suppose that any two of a bar, b bar and c bar are collinear vectors. Any two of a bar, b bar and c bar are collinear vectors. Say a bar and b bar. Therefore, there exist scalars x and y, at least one of which is non-zero, such that जर ए बार आणि बी बार हे कोलिनियर व्हेक्टर्स असतील तर ती कंडिशन सॅटिस्फाय करणार कुठली. एम व्हेक्टर ए प्लस एन व्हेक्टर बी इज इक्वल टू 0 व्हेक्टर ॲट लिस्ट वन स्केलर इज नॉट 0. इथं कंडिशन तशीच आहे बघा. काय घेतलं आहे, देअर एक्झिस्ट स्केलर्स एक्स अँड वाय. एम यांच्याऐवजी एक्स वाय घेतले आपण. ॲटलिस्ट वन ऑफ विच इज नॉन 0 सच दॅट एक्स व्हेक्टर ए प्लस वाय व्हेक्टर बी इज इक्वल टू 0 व्हेक्टर. म्हणजेच आपण असंही लिहू शकतो एक्स व्हेक्टर ए प्लस वाय व्हेक्टर बी प्लस झेड व्हेक्टर सीच्या ऐवजी झेड 0 व्हेक्टर सी इज इक्वल टू 0 व्हेक्टर अँड एक्स वाय 0 is the required solution of xy 0 is the required solution for x vector a plus y vector b plus z vector c is equal to 0 vector. परत इथं बघा केस नंबर 1 ओनली पार्टमध्ये केस फर्स्ट पाहतोय आपण. आपण काय कन्सिडर केले की ए बार बी बार सी बार हे कोप्लेनर व्हेक्टर्स घेतले आपण. कोप्लेनर आहे तसा. केस नंबर 1मध्ये काय म्हटलं आपण बघा, तर ए बार बी बार सी बार ह्या 3 व्हेक्टर्सपैकी कुठलेही 2 व्हेक्टर्स आपण लिनियर व्हेक्टर्स घ्यायचं असं म्हणजे कन्सिडर घेतोय. त्यातले कुठले व्हेक्टर्स घेतोय, ए बार आणि बी बार हे कोलिनियर घेतले. तर कोलिनियरसाठी कंडिशन कुठली आहे मग, तर एक्स अँड वाय देअर एक्झिस्ट स्केलर्स एक्स अँड वाय ॲट लिस्ट वन ऑफ देम इज नॉन 0 सच दॅट एक्स व्हेक्टर ए प्लस वाय व्हेक्टर बी इज इक्वल टू 0 व्हेक्टर. म्हणजेच आपण कुठल्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, एक्स व्हेक्टर ए प्लस वाय व्हेक्टर बी प्लस 0 व्हेक्टर सी इज इक्वल टू 0 व्हेक्टर अँड एक्स वाय 0 इज द required solution for x vector a plus y vector b plus z vector c is equal to 0 vector. Second case पहा. Case number 2. No two vectors. Case number 2. No two vectors a bar, b bar and c bar are collinear, as c bar is coplanar with a bar and b bar. We have scalars x, y such that vector c is equal to x vector a plus y vector b. C bar is coplanar with a bar and b bar. Then C bar is equal to x vector a plus y vector b. There exist scalars x and y such that vector c is equal to x vector a plus y vector b. Therefore x vector a plus y vector b minus vector c plus लेफ्टचा राईटला घेतला वेक्टर तर मायनस वेक्टर सी इज इक्वल टू 0 वेक्टर होणार. अँड एक्स वाय अँड -1 इज द रिक्वायर्ड सोल्यूशन फॉर x vector a plus y vector b plus z vector c is equal to 0 vector. Next, if part.
Conversely, suppose that x vector A plus y vector B plus z vector C is equal to 0 vector where one of x, y, z is non-zero. Say z is non-zero. Therefore, z vector C is equal to minus x vector A minus y vector B. झेड व्हेक्टर सी लेफ्टला ठेवला आणि एक्स व्हेक्टर ए वाय व्हेक्टर बी राईटला घेतला तर त्याचा साईन मायनस होणार. त्याच्यानंतर झेड इंटू व्हेक्टर सी आहे, त्यातला फक्त व्हेक्टर सी राहिला लेफ्टला. झेड पण आपण घेतला राईटला, तर तो काय होणार आहे, डिनॉमिनेटरमध्ये येणार. म्हणजेच मायनस एक्स अपॉन झेड व्हेक्टर ए प्लस मायनस वाय अपॉन झेड इंटू व्हेक्टर बी. देअरफॉर सी बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. आपण दाखवताना काय दाखवायचं आहे, तर लिनियर कॉम्बिनेशनच्या फॉर्ममध्ये आपल्याला व्हेक्टर सी दाखवायचं आहे. तो कसा दाखवणार आहे आपण, आता जो मिळालेला फॉर्म आहे तो व्हेक्टर सी इज इक्वल टू एम व्हेक्टर ए प्लस एन व्हेक्टर बीच्या फॉर्ममध्ये मिळाला आहे, किंवा एक्स व्हेक्टर ए प्लस वाय व्हेक्टर बीच्या फॉर्ममध्ये मिळालेला लिनियर कॉम्बिनेशनची डेफिनेशन पाहिली आहे आपण. तसं इथं काय म्हणणार आहे आपण, व्हेक्टर सी इज इक्वल टू मायनस एक्स अपॉन झेड इंटू व्हेक्टर ए प्लस इन ब्रॅकेट मायनस वाय अपॉन झेड इंटू व्हेक्टर बी. एम व्हेक्टर ए प्लस एन व्हेक्टर बीच्या फॉर्ममध्ये मिळालेलं आहे, त्यामुळे आपण काय मिळणार आहे, व्हेक्टर सी इज अ कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. व्हेक्टर सी इज अ कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. देअरफॉर ए बार, बी बार अँड सी बार आर कोप्लेनर व्हेक्टर्स, किंवा व्हेक्टर ए, व्हेक्टर बी अँड व्हेक्टर सी आर कोप्लेनर व्हेक्टर्स. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे बघा, कोलिनियर करोलरी. Corollary number 1. If three vectors a bar, b bar and c bar are not coplanar and x vector a plus y vector b plus z vector c is equal to 0 vector, then x is equal to 0, y is equal to 0 and z is equal to 0. x a bar, b bar and c bar हे तिन्ही व्हेक्टर्स जर कोप्लेनर नसतील आणि एक्स व्हेक्टर ए प्लस वाय व्हेक्टर बी प्लस झेड व्हेक्टर सी इज इक्वल टू 0 असेल व्हेक्टर, then x is equal to 0, y is equal to 0 and z is equal to 0. कोप्लेनर असतील तिन्ही व्हेक्टर्स तर मात्र इथं 0 येणार नाही. एक्स व्हेक्टर ए प्लस वाय व्हेक्टर बी प्लस झेड व्हेक्टर सी इज इक्वल टू 0 व्हेक्टर. करोलरी नंबर 2 पहा, दी व्हेक्टर्स ए बार अँड बी बार अँड एक्स व्हेक्टर ए प्लस वाय व्हेक्टर बी आर कोप्लेनर फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. नेक्स्ट थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम आपल्याला पाहायचं आहे. पुढचा पॉईंट जो आहे तो ह्या चॅप्टरमधला 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीमचा आहे. 3D आपण पाहिलेलीच आहे. 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये आपण 2च ॲक्सिस घेतो, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. तसं इथं काय करावं लागेल आपल्याला, तर एक्स वाय अँड झेड ॲक्सिस असणार आहे. Any point in the plane is represented as an ordered pair AB where A and B are distances with suitable sign. A and B are distances of point AB from x-axis and y-axis respectively. To locate a point in space, 3 numbers are required. Here we need 3 coordinate axes OX, OY and OZ. And to determine a point, we need distances of it from 3 planes formed by these axes. We represent any point in space by an ordered triple A, B, C
ऑफ रिअल नंबर्स. जसं आपण 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स किंवा कुठलाही पॉईंट जरी घेतला आपण तिथं प्लेनमध्ये तरी काय करतो, त्याचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय असं दाखवतो. तसं इथं काय करावे लागणार आहे आपल्याला, ऑर्डर पेअरच्या ऐवजी काय ऑर्डर ट्रिपल घ्यावी लागणार आहे ऑफ रिअल नंबर्स. O is the origin and 3 directed lines through O that are perpendicular to each other are the coordinate axis. तर इथं ज्या काय आपण डायरेक्टेड लाईन्स घेतलेल्या आहेत ओरिजिनमधून पास होणारे आहेत, त्या डायरेक्टेड लाईन्स म्हणजेच कुठल्या आहेत बघा, त्या एक्स ओ एक्स डॅश, वाय ओ वाय डॅश आणि झेड ओ झेड डॅश, ह्या तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. नेक्स्ट पहा, आपल्याला काय करायचं आहे पुढचं, कोऑर्डिनेट सिस्टीम. आता कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये आपण काय केलं होतं 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये, तर दोनच आपल्याला आता आपण 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम पाहूया. ह्याच्यामध्ये ही जी डायग्राम दिसते इथं काय आहे बघा, 3 प्लेन्स आहेत, एक्स वाय, वाय झेड आणि एक्स झेड. तिन्ही डायरेक्टेड लाईन सेगमेंट्स हे परपेंडिक्युलर आहेत एकमेकांना असं दिसतंय. एक्स ॲक्सिस बघा, एक्स ओ एक्स डॅश, वाय ॲक्सिस वाय ओ वाय डॅशने लेबल केली किंवा डिनोट करतोय आपण. झेड ॲक्सिस झेड ओ झेड डॅश. The direction of z-axis is determined by right hand rule. That is, when you hold your right hand so that the fingers curl from the positive x-axis towards the positive y-axis, your thumb points along the positive z-axis. इथं आपण काय केलं 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये, तर 3 आपल्याला प्लेन्स पाहायला मिळत आहेत इथं की एक्स वाय, वाय झेड आणि एक्स झेड. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट इन स्पेस बघा, ही जी डायग्राम आहे ह्या डायग्राममध्ये 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये आपण पॉईंट कसा रिप्रेझेंट करतोय पहा. तर इथं पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण काय करणार आहोत, एक्स वाय झेड घेणार आहोत. इथं 3 ॲक्सिस आहेत, एक्स वाय आणि झेड. लेट पी बी अ पॉईंट इन द स्पेस, ड्रॉ परपेंडिक्युलर पी एल, पी एम and Pn through P to XY plane, YZ plane and ZX plane respectively. PL परपेंडिक्युलर काढलेला आहे आपण, तो XY प्लेनला, PM हा YZ प्लेनला आणि PN हा ZX प्लेनला आपण परपेंडिक्युलर काढलेला आहे थ्रू दी पॉईंट P. Where points L, M, N are feet of the perpendiculars in XY, YZ and XZ planes respectively. For point P, X, Y, Z are the coordinates, are X coordinate, Y coordinate and Z coordinate respectively. 3 dimensional coordinate system मध्ये coordinate axis 3D coordinate system पाहतोय आपण. Coordinates of points on coordinate axis
Points on x-axis, y-axis and z-axis have coordinates given by ए पॉईंट हा आपण एक्स ॲक्सिसवरती घेतला तर त्याचे कॉर्डिनेट्स x00, बी पॉईंट हा वाय ॲक्सिसवरती घेतला तर 0y0 आणि सी पॉईंट हा झेड ॲक्सिसवरती घेतला तर त्याचे कॉर्डिनेट 0 0 z मिळणार आहेत. Coordinates of points on coordinate planes. Points in xy plane, yz plane and zx plane are given by. xy प्लेनमध्ये पॉईंट आपण बघा एल हा पॉईंट घेतला तर त्याचे कॉर्डिनेट्स XY0, बी पॉईंट हा YZ प्लेनमध्ये घेतला तर त्याचे कॉर्डिनेट 0YZ आणि ZX प्लेनमध्ये सी पॉईंट घेतला आपण तर त्याचे कॉर्डिनेट्स X0Z असे आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे डिस्टन्स ऑफ पॉईंट P फ्रॉम कोऑर्डिनेट प्लेन्स. Distance of point P from coordinate planes. First, distance of point P from xy plane is equal to mod of PL is equal to mod Z. Distance of point P from xy plane is equal to mod Z. Distance of point P from YZ plane is equal to mod X. Distance of point P from XZ plane is equal to mod Y. Next, distance of any point from origin. Distance of any point from origin. P पॉईंटचे कॉर्डिनेट्स आपण XYZ घेतले त्याच्यानंतर ओरिजिनचे काय असणार आहे तर 0 0 असणार आहेत. देअरफॉर लेंथ ऑफ OP फ्रॉम फिगर जी काय आपण डायग्राम पाहिली ह्याच्यामध्ये लेंथ ऑफ OP इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ OL स्क्वेअर प्लस LP स्क्वेअर. Length of OP is equal to square root of OL square plus LP square. Triangle OLP is a right angle triangle. Therefore, length of OP is equal to square root of OA square plus AL square plus LP square. आपण OL स्क्वेअरसाठी काय घेतलं बघा तर OA स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर. त्याच्यानंतर हा LP स्क्वेअर आहे तसा ठेवला. AL स्क्वेअर मीन्स AL स्क्वेअर is equal to OB square. Opposite sides by AL OB. AL square is equal to OB square. Therefore, length of OP is equal to square root of OA square plus OB square plus OC square. LP square is equal to OC square घेतला आपण is equal to x square plus y square plus z square. X square plus y square plus z square. Distance of any point from origin. Length of OP is equal to square root of x square plus y square plus z square. Next point, basic vectors. Components of vectors. आपल्याला इथे एक वेक्टर्सचे कॉम्पोनंट्स बघा. Components of vectors. Take the points A, B, C on x, y and z axis respectively. A point on x axis, B point on y axis and Z point on C point on Z axis. There are coordinates of point A 1 0 0. On y axis coordinates of point B 0 1 0 and coordinates of point C
On z-axis is 0, 0, 1. Then magnitude of vector OA is equal to magnitude of vector OB is equal to magnitude of vector OC is equal to 1. इथं आहे बघा, A point A, B and C ठीक आहे. सी पॉईंट आपण एक्स ॲक्सिसवरती घेतला तर त्याचे कॉर्डिनेट्स 1, 0, 0. बी पॉईंट्स ए पॉईंट वाय ॲक्सिसवरती घेतला तर 0, 1, 0. झेड पॉईंट हे बी पॉईंट झेड ॲक्सिसवरती घेतला तर 0, 0, 1 होणार. म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ओ ए, व्हेक्टर ओ बी अँड व्हेक्टर ओ सी इज इक्वल टू 1. I cap, J cap, K cap be the unit vectors along x, y and z axis. The vector OA, vector OB, vector OC, each having magnitude 1, are called unit vectors. Vector OA, vector OB, vector OC, each having magnitude 1, are called the unit vectors along the axis x, y and z respectively. These vectors are I cap, J cap and K cap. These vectors are denoted by I cap, J cap, K cap respectively. And also called as standard basis vectors or standard unit vectors. Standard unit vectors. Any vector along x-axis is a scalar multiple of unit vector I cap. Along y-axis is a scalar multiple of j cap, and along z-axis is a scalar multiple of k cap. Any vector along x-axis is a scalar multiple of I cap. Along y-axis is a scalar multiple of j cap, and along z-axis is a scalar multiple of k cap. Next, आपल्याला फोर्थ थेरम पाहायचा आहे. थेरम नंबर 4. If vector A, vector B and vector C are three non-coplanar vectors, then any vector R bar in the space can be uniquely expressed as linear combination of A bar, B bar and C bar. इथं थेरम हे एक डायग्राम आहे बघा. ही थेरमचं स्टेटमेंट परत पहा. इफ ए बार, बी बार अँड सी बार आर थ्री नॉन कोप्लेनर व्हेक्टर्स, हे कोप्लेनर नाहीत तिन्हीचे तिन्ही व्हेक्टर्स, देन एनी व्हेक्टर आर बार, व्हेक्टर आर इन स्पेस कॅन बी युनिकली एक्सप्रेस्ड ॲज. व्हेक्टर आर कसा एक्सप्रेस करणार आहोत पहा आपण, तर लिनियर कॉम्बिनेशनच्या फॉर्ममध्ये असणार आहे तो. व्हेक्टर ए, व्हेक्टर बी अँड व्हेक्टर सी. Then any vector R bar in space can be uniquely expressed as a linear combination of A bar, B bar and C bar. Let A be any point in space. Take the vectors A bar, B bar, C bar and R bar so that A becomes their initial point. Let vector AP is equal to vector R. As A bar, B bar, C bar are non-coplanar vectors, they determine three distinct planes intersecting at the point A. A bar, B bar, C bar हे तिन्हीच्या तिन्ही व्हेक्टर्स हे कोप्लेनर नाहीत. Therefore, they determine three distinct planes intersecting at the point A. Through the point P, draw the plane parallel to the plane formed by the vectors B bar and C bar. Through the point P, draw the plane parallel to the plane formed by the vectors B bar and C bar. This plane intersects a line containing A bar at the point B. Similarly, draw the other planes and complete the paralleloparallel.
Now vector AB and vector A are collinear. Vector AB and vector A are collinear. Therefore vector AB is equal to x vector A, where x is a scalar. Vector AB is equal to x vector A. Similarly, vector AQ is equal to y vector B and vector AS is equal to z vector C. Also, by triangle law of vector addition, vector AP is equal to vector AC plus vector CP. Vector AP is equal to vector AB plus vector BC plus vector CP. Therefore, R bar is equal to x vector A plus y vector B plus z vector C. Therefore, vector AB is equal to x vector A. Therefore, any vector R bar in space can be expressed as a linear combination of A bar, B bar and C bar. Now, uniqueness. Suppose vector R is equal to x1 vector A plus x2 vector B plus x3 vector C, and also vector R is equal to y1 vector A plus y2 vector B plus y3 vector C for some scalars x1, x2, x3 and y1, y2, y3. Subtracting one expression from the other, then we have x1 minus y1 into vector A plus x2 minus y2 to vector B plus x3 minus y3 into vector C is equal to 0 vector. As A bar, B bar, C bar are non-coplanar, we must have x1 minus y1 is equal to x2 minus y2 is equal to x3 minus y3 is equal to 0. Therefore, x1 is equal to y1, x2 is equal to y2 and x3 is equal to y3 as required. हा जो थेरम आहे, हा थेरम बऱ्याच वेळेला बोर्ड एक्झामला विचारला गेलेला आहे. ठीक आहे, पुढचा पॉईंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.